नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चला शेताकडे जायचं आहे आणि हा शेताकडे जाणारा रस्ता आहे. खूप दगडा आणि खड्डे असलेला रस्ता. शेतात जाणारे रस्ते असेच असतात. तर घराजवळचं शेत म्हणजे हे आमचं शेत आहे आणि त्या शेतामध्ये गव्हाचं पीक आहे. ते सोंगणीला आलं की नाही तेही बघायचं. गहू पूर्णपणे वाळले आणि सोंगणीसाठी तयार आहे. तर हे आहे आमचं घर आणि असं झाडाझुडपात लपलेलं. इथून काही दिसत नाही व्यवस्थित, पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि घराच्या पाठीमागच हा असा ओढा आहे. पाऊस आला की याला खूप पाणी येतं, तुडुंब भरून वाहतो आणि जास्त जर पाऊस झाला तर ओव्हरफ्लो होतो आणि घराजवळ सुद्धा पाणी येतं. पण हे कधी कधीच होतं, जास्त पाऊस आला तरच. इथं बघा, हिरा मोती सावलीला बसलेत, आपलं खाणं पिणं उरकून आराम करतायत आणि बघा किती गोड दिसतायत. आणि हे आंब्याचं छोटं झाड, पहिल्यांदाच त्याला एवढा बहार आलेला आहे आणि त्याचं फळ कसं आहे ते अजून माहिती नाही. तर बघू आता आंबे आल्यावर फळ कसं निघतंय ते. हे झाड माझ्या पुतण्याने लावलं होतं, दाद्यानी. छोटा आहे तो, 9वीला, पण त्याने घरीच कलम करून ते झाड लावलेलं आहे. आणि बघा, हा घरापुढचा परिसर असा आहे आणि खूप थंडी असल्यामुळे सासरे जेवण उरकून उन्हाला थोडा आराम करतायत. जनावरं चरण्यासाठी गेलेत रानात आणि जाऊबाई पण शेतात गेलेली आहे कामाला. तर कुत्र्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून हे बकरं ना या खोक्याखाली कोंडलेली होती. कारण जर कुत्रे आले आणि हल्ला केला तर मग सासऱ्यांना पळता येत नाही. तर मग जाऊबाईंनी त्या खोक्याखाली कोंडले होते आणि आमच्या गाडीचा आवाज ऐकल्यावर ते ओरडायला लागले. मग मी त्यांना सोडून दिलं, खुश झाले आणि ते पानं पाचोळा खायला लागले. तर दुर्गा पण कॉलेजला गेलेली आहे, दादा पण शाळेत गेलाय, मग सासरे एकटेच आहेत घरी. आणि थंडी असल्यामुळं मग ते आंघोळ करायला पण उशीर करतात. तर जाऊबाई रानात गेल्यानंतर त्यांनी आंघोळ केली, मग ती तिथून आल्यावर त्यांचे कपडे धुत असते. परंतु मग मी बघितल्यावर म्हटलं त्यांचे कपडे धुवून जावा. तर त्यांचे कपडे वगैरे धुतले मी आणि वाळायला पण टाकलेत. खाटेवरचं बेडशीट, टॉवेल, त्यांचं स्वेटर, कानटोपी आणि हे असे सर्व कपडे मी धुवून टाकलेत. आणि आता दिवसभर मस्त इथं वाळतीन हे कपडे. नंतर जाऊबाई आली की मग काढून घड्या घालून ठेवून देईल. इथे कढीपत्त्याचं झाड बघा किती छान आले. हौदातलं पाणी पडतं आणि मग त्याला भेटलं की ते वाढतं. आणि सासऱ्यांचं, हे सासरे आहेत आमचे आणि त्यांचं जवळजवळ 92 वर्ष वय. काहीतरी सांगतायत त्यांना. माझं सर्व काम इथलं आटोपलेलं आहे आणि आमच्या या घरापासून दुसरं शेत आहे, त्या शेतात आम्हाला जायचंय आता. पळून जातील ते. तर हे बकरं मी सोडले होते थोड्या वेळ चरण्यासाठी, तर त्यांना परत आता या खोक्याखाली ठेवून द्यायचंय. कारण इथं कुत्र्यांची भीती वाटते. सासऱ्यांना त्यांच्या मागं जास्त पळता येणार नाही म्हणून मग मी परत ती कोंडली आणि निघाले. पण ते पायाने असं खो खो वाजवतच होते. त्यांचं काही मन नव्हतं आतमध्ये जायचं, पण मजबुरीने ते आतमध्ये जाऊन बसले. आणि मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुर्गा आणि दादा आले की मग सोडून देते त्यांना. तर आम्ही आता त्या शेतामध्ये चाललोय तिकडं. आणि हे असं आता उन्हाळ्याची चावल लागलेली आहे, ओढे आटलेत, विहिरींचं पाणी पण कमी झालंय आणि जी हिरवळ होती ना डोंगरावर ती पण अशी सुकून गेली. आता आम्ही या शेतामध्ये आलोय आणि मी फिरून बघितलं की गव्हामध्ये चांगले दाणे भरलेले आहेत की नाही किंवा ते वाळलेत का नाही. चांगले वाळलेले होते आणि दोन्ही शेतातला गहू कापणीलाच आलेला आहे. मी चांगला असं हात फिरून बघितलं आणि असा मायेने स्पर्श केला की शेतामधल्या पिकांना सुद्धा समजतं. हात लावल्यावर जसे जणू ते डोलायलाच लागलेत बघा. म्हणतात ना की आपण प्रेम केलं की रानातले पक्षी सुद्धा आपल्या जवळ येतात.
तसं वनस्पतीचं सुद्धा असतं. मायेने हात फिरवला की त्यांनाही समजतं. तर सगळं झाल्यानंतर मग मी भाजीसाठी इथं बांधावरती शेवग्याचं झाड आहे ना, मग भाजीसाठी मी शेंगा काढल्या. आणि हे अशा शेंगा काढायला मला खूप मजा आली आणि गंमतही वाटली. तर 4-5-6 शेंगा काढल्या मी. नंतर इकडं दुसऱ्या बांधावरती हे रामफळाचं झाड आहे, त्याला पण खूप रामफळ आलेले होते. तेही पिकलेले मी काढले. आणि आता 5:30 पावणे 6 झालेत. परत नगरला जायची पण वेळ झालेली आहे. तर व्हिडिओ मी येथेच संपवते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेच एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.